नमस्कार फ्रेंड, तुमचं स्वागत आहे माझ्या सुवर्ण क्रिएशन या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण सुंदर अशी ही सनफ्लॉवर बॅग बनवायला शिकणार आहे। बघा किती सुंदर दिसते। ही बॅग बनवण्यासाठी आपल्याला पहिला मॅजिक सर्कल करून घ्यायचे। या प्रकारे बघा त्यानंतर आपल्याला वरती 3 साखळ्या घ्यायच्यात बघा। 1 2 3 बघा। ह्या 3 साखळ्या घेतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 16 डबल खांब करायचे। तर चला करून घेऊया। साखळी धरून आपला 1 होतो, त्यानंतर हा 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि हा लास्टचा 16 बघा। हे 16 आपले डबल खांब करून घेतल्यानंतर हा जो धागा आहे हा ओढून घ्यायचा बघा। हा ओढून घेतल्यानंतर हे मॅजिक सर्कल आपलं बघा या प्रकारे बंद होईल। त्यानंतर आपल्याला आपण जिथे साखळी घेतलेली फर्स्ट तिथे आपल्याला स्लिप नॉट करून घ्यायची एक। हे बघा या प्रकारे एक साखळी घ्यायची वरती। तर बघा एक साखळी घेतल्यानंतर आता आपल्याला परत वरती 2 साखळ्या घ्यायच्या त्यावरती। हे बघा 2 साखळ्या घेतल्यानंतर आता आपल्याला प्रत्येक खांबाच्या वरती 2 डबल खांब करायचे। तर पहिली एक साखळी झाली, 1 डबल खांब झाला, पुढच्या याच्यात 2 बघा 2 डबल खांब झाले। या प्रकारे आपल्याला प्रत्येक खांबाच्या वरती 2 डबल खांब करायचे। तर चला करून घेऊया। प्रत्येक खांबाच्या वरती आपले 2 डबल खांब झाले पाहिजे। या प्रकारे हा राऊंड कंप्लीट करून घेऊ। प्रत्येक खांबावरती 2 खांब या प्रकारे आपण हा राऊंड कंप्लीट केलेला। इथे आपण साखळी घेतलेली, इथे स्लिप नॉट करून घ्यायची। हे बघा आपल्याला 2 साखळ्या घ्यायच्यात बघा। 1 2 बघा 2 साखळ्या घेतल्या। त्यानंतर आता आपल्याला प्रत्येक स्टिचमध्ये पहिल्या स्टिचमध्ये 1 खांब करायचे, पुढच्या स्टिचमध्ये 2 खांब करायचे। बघा एका पहिल्या स्टिचमध्ये आपल्याला 1 सिंगल खांब करायचे, पुढच्या स्टिचमध्ये 2 खांब करायचे। या प्रकारे 1 पुढच्या स्टिचमध्ये 2 या प्रकारे आपल्याला हा राऊंड कंप्लीट करायचा आहे। हे बघा पहिल्या स्टिचमध्ये 1 डबल खांब, त्यानंतर पुढच्या स्टिचमध्ये 2 डबल खांब। बघा या प्रकारे आपण हा राऊंड कंप्लीट करून घेऊ। बघा एका स्टिचमध्ये 1 त्यानंतर पुढच्या स्टिचमध्ये 2 या प्रकारे आपण हा राऊंड कंप्लीट केलेला आहे। लास्टला 2 स्टिच येतात, त्यानंतर स्लिप नॉट करून घ्यायची बघा। स्लिप नॉट केल्यानंतर आपल्याला वरती 2 साखळ्या करून घ्यायच्यात बघा। 2 साखळ्या झाल्यानंतर आता आपल्याला हे आपली 1 स्टिच झाली, पुढच्या याच्यामध्ये 1 स्टिच म्हणजे 2 स्टिच, त्यानंतर पुढच्या स्टिचमध्ये 2 डबल खांब, 2 स्टिचमध्ये सिंगल खांब घ्यायचे। त्यानंतर तिसऱ्या स्टिचमध्ये आपल्याला एका स्टिचमध्ये 2 खांब घ्यायचे। या प्रकारे आपण वाढवत जायचे खांब बघा। हे 2 झाले, त्यानंतर तिसऱ्या स्टिचमध्ये 2 एकाच जागेवरती बघा। एका याच्यात 1, पुढच्या याच्यात 2, तिसऱ्या स्टिचमध्ये एकाच जागेवरती 2 खांब। या प्रकारे आपल्याला हा राऊंड कंप्लीट करायचा आहे। 1
पुढच्या स्टिचमध्ये 2, त्याच्या पुढच्या स्टिचमध्ये 2, एकाच जागेवरती 2 करायचे. बघा या प्रकारे आपल्याला हा राऊंड असंच कंप्लीट करायचं आहे. तर बघा या प्रकारे आपण हा पण राऊंड कंप्लीट केलेला आहे. त्यानंतर इथं स्लिप स्टिच करून घ्यायची आहे. हे बघा या प्रकारे दिसेल. आता पुढच्या राऊंडला आपल्याला इथे वरती 2 साकळ्या घ्यायच्या. त्यानंतर आपल्याला 3 डबल खांब करायचे आहेत एक स्टिचमध्ये आणि चौथ्याला वाढवायचे. तर बघा हे आपले 1 झालं. त्यानंतर पुढच्या याच्यात 1 2 झाले आपले. पुढच्या याच्यात 3. बघा 3 डबल खांब झाले वेगवेगळ्या स्टिचमध्ये. चौथ्याला एकाच जागेवरती 2 डबल खांब करायचे. चौथ्या स्टिचला आपण वाढवायचे. बघा 1, पुढच्या स्टिचमध्ये 2 झाल्यानंतर पुढच्या स्टिचमध्ये 3 आणि चौथ्याला वाढवायचे. तर तिथे एका जागेवरती 2 करायचे आपल्याला. बघा 1 2 3 चौथ्याला वाढवायचे. तिथे एकाच जागेवरती 2 करायचे. चला याच प्रकारे आपण हा राऊंड कंप्लीट करू. या प्रकारे आपला हा पण राऊंड कंप्लीट झालेला आहे. त्यानंतर इथे स्लिप नॉट करून घ्यायची एक साखळी. बघा वरती आता 2 साखळ्या घ्यायच्यात आपल्याला. 1 2. बघा या प्रकारे दिसेल हे. बघा वरती 2 साखळ्या घेतल्यानंतर आता आपल्याला पहिल्या 4 स्टिचमध्ये डबल खांब करायचे. 1 1. बघा 3 झाले आपले. हे 4 स्टिचमध्ये आपल्याला डबल खांब 1 1 करायचे. 5व्याला वाढवायचे. तर तिथे 2 करायचे. 1 आणि सेम याच्यात 2. पुढच्या स्टिचमध्ये 1 डबल खांब. त्याच्या पुढच्या स्टिचमध्ये 2. पुढच्या स्टिचमध्ये 3. त्याच्या पुढच्या 4 आणि एकाच जागेवर 2 सिंगल खांब. 5व्या स्टिचमध्ये हे 2 डबल खांब केलेत आपण. बघा या प्रकारे आपण हा राऊंड कंप्लीट करून घेऊ. 1 2 3 4 5व्या स्टिचमध्ये 2 1 आणि हे 2. आपला हा पण राऊंड या प्रकारे कंप्लीट झाला आहे. लास्टला इथे स्लिप नॉट करून एक साखळी घ्यायची. बघा या प्रकारे दिसेल. आता आपण लास्टचा राऊंड करतोय त्यासाठी 2 साखळ्या घ्यायच्या वरती. बघा आणि आता प्रत्येक एक खांबावरती 1 डबल खांब घ्यायचं आहे. या प्रकारे हा राऊंड कंप्लीट करायचा आहे. हा लास्टचा राऊंड आहे आपला. प्रत्येक एक डबल खांबावरती 1 डबल खांब करायचं आहे. बघा या प्रकारे आपण हा शेवटपर्यंत करून घेऊया. या प्रकारे आपला हा राऊंड कंप्लीट झालेला आहे. इथे लास्टला स्लिप नॉट करून एक साखळी घ्यायची. बघा या प्रकारे दिसेल. त्यानंतर धागा असा कट करून घ्यायचा. बघा याच प्रकारे मी अजून एक बनवून घेतलेले. बघा याच मापाचं. बघा आपण आता याला जॉईन करण्यासाठी पट्टी करायची. साईडला जोडण्यासाठी आपण याच कलरचा धागा घेणार आहे. त्यानंतर याला एक गाठ मारून घेणार आहे. पहिलं
गाठ मारल्यानंतर 6 साखळ्या करून घ्यायच्या पहिल्या. 1 2 3 4 5 6. बघा 6 साखळ्या केल्यावरती एक सोडून दुसरीमध्ये आपल्याला सिंगल खांब करून घ्यायचं आहे. त्यानंतर दुसरीमध्ये सिंगल खांब, तिसऱ्या साखळीमध्ये सिंगल खांब. या प्रकारे आपण 5 साखळ्यांमध्ये सिंगल खांब करून घ्यायचे. 5. हे बघा आपले 5 सिंगल खांब झाले की त्यानंतर आपल्याला वरती 2 साखळ्या घ्यायच्यात. बघा या प्रकारे 2 साखळ्या घ्यायच्या. हे असं टर्न करायचं आणि आता प्रत्येक साखळीच्या वरती प्रत्येक खांबाच्या वरती एक सिंगल खांब करायचे. बघा या प्रकारे. त्यानंतर या साईडला परत 2 साखळ्या घ्यायच्या. बघा आणि टर्न करायचे. परत एक सिंगल खांबावरती एक सिंगल खांब. या प्रकारे आपल्याला ही पट्टी तयार करायची. या प्रकारे आपली ही पट्टी बनवून झालेली बरोबर या सर्कलच्या आधी करून घेतलेली आपण. बघा या प्रकारे करून घेतलेली. आणि बाकीचे बघा हे जेवढे भाग राहिलेला आहे इथे आपण याशी चेन लावून घेणार आहेत. ठीक आहे. पहिला आपण हा मरून कलरचा धागा वापरणार आहेत सनफ्लावर करण्यासाठी. त्यानंतर आपल्याला एक मॅजिक सर्कल करून घ्यायचे. आणि एक साखळी घ्यायची. बघा हे मॅजिक सर्कल झालं. एक साखळी. त्यानंतर आपण याच्यामध्ये 6 सिंगल खांब करून घेणार आहेत. पहिले 2 झाले आपले. 3 4 5 आणि हे 6. बघा हे 6 सिंगल खांब झाले. त्यानंतर हे धागा ओढून घ्यायचे आणि ते एक स्लिप नॉट करून घ्यायची स्टार्टिंगला जिथे आपण स्टार्ट केले होते तिथे. बघा इथं आपण स्लिप नॉट करून घेणार आहे. ते स्लिप नॉट झाल्यावरती एक साखळी घ्यायची वरती. साखळी घेतल्यानंतर आता बघा आपण जे सिंगल खांब घेतले 6 त्या प्रत्येक एक खांबामध्ये आपल्याला 2 सिंगल खांब करायचे म्हणजे आपले 12 सिंगल खांब होतील. तर चला करून घेऊया. एक झाला. त्याच जागेवरती 2, पुढच्या जागेवरती 3, स्टिचमध्ये 4 5 6 7 8 9 10 आणि ते लास्टला 11 आणि 12. बघा आपले हे 12 डबल खांब झालेले. सिंगल खांब घेतलेले आहेत आपण 12. त्यानंतर जिथे आपण स्टार्ट केलेले तिथे स्लिप नॉट करून घ्यायची एक. हे बघा या प्रकारे. स्लिप नॉट केली. त्यानंतर एक साखळी घ्यायची आणि आपण हे स्टिच मार्कर लावणार आहेत आता इथे. तर बघा आपले डबल खांब झाले. त्यानंतर आता आपण एक सिंगल खांब दुसऱ्या स्टिचमध्ये 2 सिंगल खांब या प्रकारे करणार आहे. एक आपला झाला आहे. पुढच्या याच्यामध्ये 2 डबल खांब. बघा 1
2 2 झाले. पुढच्या स्टिचमध्ये एक सिंगल खांब, त्याच्या पुढच्या स्टिचमध्ये 2 सिंगल खांब 2, पुढच्या स्टिचमध्ये एक सिंगल खांब, पुढच्या स्टिचमध्ये 2 डबल खांब. बघा या प्रकारे आपल्याला हा राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे. एक सिंगल खांब, पुढच्या स्टिचमध्ये 2 डबल खांब. या प्रकारे आपण हा राऊंड कंप्लीट केलेला आहे. त्यानंतर इथे स्लिप स्टिच करून घ्यायची. या प्रकारे एक साखळी घ्यायची, स्टिच मार्कर लावायचं. आता आपल्याला 2 स्टिचमध्ये सिंगल खांब, पुढच्या स्टिचमध्ये 2 एकाच जागेवर 2 सिंगल खांब करायचे. तर एक साखळी आपले एक झालेलं आहे. त्यानंतर हे दुसरा सिंगल खांब, पुढच्या स्टिचमध्ये 2 सिंगल खांब एकाच जागेवरती. त्यानंतर पुढच्या स्टिचमध्ये 1, पुढच्या स्टिचमध्ये 2, त्याच्या पुढच्या स्टिचमध्ये एकाच जागेवरती आपल्याला 2 करायचे. बघा एकाच जागेवरती 2 सिंगल खांब करायचे. त्यानंतर 1, पुढच्या स्टिचमध्ये 2, त्याच्या पुढच्या स्टिचमध्ये एकाच जागेवर 2 सिंगल खांब करायचे. बघा या प्रकारे आपल्याला हा राऊंड कंप्लीट करायचा आहे. लास्टपर्यंत हा राऊंड कंप्लीट झालेला आहे. त्यानंतर स्टार्टिंग आपण इथे स्लिप नॉट करून घेणार आहे. एक साखळी आणि त्यानंतर स्टिच प्रोटेक्टर लावून घेणार आहे. बघा या प्रकारे दिसेल. आता पुढच्या राऊंडला बघा आपल्याला फक्त बॅक स्टिचमध्ये ही जी साखळी त्याच्या फक्त हे बघा ही मागची साईडची जागा आहे, इथेच आपण स्टिच करणार आहे. तर बघा आपलं एक सिंगल खांब झालेलं आहे. पुढच्या स्टिचवरती 2 सिंगल खांब, त्याच्या पुढे तिसरा सिंगल खांब. तिसऱ्या सिंगल खांबानंतर चौथ्याला वाढवायचे. तर एकाच जागेवर आपल्याला 2 सिंगल खांब करायचे. बघा एक सिंगल खांब, 2, 3, चौथ्याला वाढवायचे. तर एकाच जागेवरती 2 सिंगल खांब आपले. या प्रकारे हा राऊंड आपल्याला कंप्लीट करायचे. फक्त हे बॅक लूपमध्येच आपल्याला स्टिच करायचे. बघा चौथ्याला वाढवायचे. तर एकाच जागेवर आपल्याला 2 सिंगल खांब करून घ्यायचे. या प्रकारे आपण हा राऊंड कंप्लीट करून घेऊ. चला प्रकारे आपला हा राऊंड कंप्लीट झालेला आहे. इथे स्लिप नॉट करून घ्यायची. एक साखळी घ्यायची, स्टिच मार्कर लावून घ्यायचे. बघा पुढच्या राऊंडला पण आपण बॅक लूपमध्येच आता करायचं आहे. तर बघा आपल्याला 4 सिंगल खांब करून घ्यायचे पहिले आणि 5व्याला वाढवायचे. तर तिथं आपल्याला 2 करायचे. आपले 3 झाले. 4, 5व्याला वाढवायचे. तर तिथे 2 एकाच जागेवर करायचे. 1, 2, 3, 4, 5व्याला वाढवायचे. तर बघा एकाच जागेवर 2 सिंगल खांब करून घ्यायचे. बघा या प्रकारे आपण हा राऊंड कंप्लीट करून घेऊ. 1, 2, 3, 4, 5ला वाढवायचे. तर 5ला एकाच जागेवर 2 सिंगल खांब. बघा या प्रकारे हा पण राऊंड कंप्लीट झालेला आहे. लास्टला इथं स्लिप नॉट करून घ्यायची. बघा स्लिप नॉट केल्यानंतर एक साखळी घ्यायची, स्लिप नॉट
स्टिच प्रोटेक्टर लावून घ्यायचं. त्यानंतर आता आपल्याला 5 सिंगल खांब 6व्यामध्ये वाढवायचे. तर बघा एक झालेला आपला, पुढच्या याच्यात 2, त्याच्या पुढच्या 3, 4, 5. बघा 5 झाल्यानंतर 6व्याला वाढवायचे. तर एकाच साखळीमध्ये एका जागेवर 2 करायचे. बघा 1, 2, 3, 4, 5 झाल्यानंतर 6व्या याच्यात वाढवायचे. तर एकाच जागेवरती 2 डबल खांब करून घ्यायचे आपल्याला. त्यानंतर बघा परत 1, 2, 3, हे 4, 5 झाले. 6व्या स्टिचला वाढवायचे. तर एकाच जागेवरती 2 डबल खांब, बघा 2 सिंगल खांब. बघा या प्रकारे हा राऊंड कंप्लीट करूया आपण. या प्रकारे आपला हा पण राऊंड कंप्लीट झालेला आहे. लास्टला इथे स्लिप नॉट करून घ्यायची. त्यानंतर एक साखळी आणि स्टिच मार्कर लावून घ्यायचे. त्यानंतर बघा आता आपल्या 6व्या स्टिचला वाढवलेला, आता 7व्या स्टिचला वाढवायचे. तर एक सिंगल खांब झालेला आहे आपला. त्यानंतर पुढच्या स्टिचमध्ये 2, त्याच्या पुढच्या स्टिचमध्ये 3, 4, 5, 6, 7व्या स्टिचला वाढवायचे. तर एका जागेवर 2 सिंगल खांब करायचे. बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7व्या स्टिचला वाढवायचे. तर एका जागेवर 2 सिंगल खांब करून घ्यायचे आहेत. बघा या प्रकारे हा राऊंड कंप्लीट करायचा आहे. बघा या प्रकारे आपला हा पण राऊंड कंप्लीट झालेला आहे. त्यानंतर स्लिप नॉट करून घ्यायची आणि एक साखळी घ्यायची. बघा त्यानंतर स्टिच मार्कर लावून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला 8व्या स्टिचला वाढवायचे. तर बघा एक खांब झालेला आपला, पुढच्या याच्यात 2, त्याच्या पुढच्या याच्यात 3, 4, 5, 6, 7. बघा 7 झाल्यानंतर 8व्याला वाढवायचे. तर एकाच जागेवरती 2 डबल खांब करायचे. बघा त्यानंतर 1, 2, 3, 4, 5, 6, 7. बघा 7 झाल्यानंतर 8व्याला वाढवायचे. तर एका स्टिचमध्ये 2 सिंगल खांब करून घ्यायचे. बघा याच प्रकारे आपल्याला हा राऊंड आपल्याला कंप्लीट करून घ्यायचा आहे. बघा या प्रकारे आपला हा राऊंड कंप्लीट झालेला आहे. लास्टला इथे आपण स्लिप नॉट करून घेणार आहेत. बघा स्लिप नॉट करून घेतल्यानंतर एक साखळी आणि त्यानंतर बघा आता आपल्याला प्रत्येक एक खांबावरती एक खांब करायचं आहे. आता हे दोन्ही साईडच्या स्टिचमधनं घ्यायचं. बघा ही जी साखळी ह्याच्यात आपण मागच्या साईडनी स्टिच करत होतो, आता दोन्हीमधनं करायचं. प्रत्येक एक खांबावरती एक सिंगल खांब करून घ्यायचं आपण. बघा प्रत्येक एक सिंगल खांबावर एक खांब. या प्रकारे आपण हा राऊंड कंप्लीट करून घेऊ. म्हणजे मग कडेच्या सूर्यफुलाच्या पाकळ्या बनवूया आपण. या प्रकारे आपण सिंगल खांबावरती एक खांब केलेला आहे. त्यानंतर स्टिच मार्कर काढून इथे स्लिप नॉट करून घ्यायची. बघा त्यानंतर एक साखळी करून घ्यायची आणि आता आपण धागा कट करून घेणार आहे.
तर बघा या प्रकारे आपलं हे दिसेल. त्यानंतर आपण हा येलो कलरचा धागा जॉईन करून घेणार आहेत. बघा आपण सूर्यफुलाच्या पाकळ्या करणार आहेत. तर एक साईडचं सर्कल एक सोडून द्यायचं. त्याच्या आधीचे जे आहे बघा, जे आपण एक लूपमधूनच फक्त एक साखळीमधूनच आपण जे स्टिच केलेलं आहे त्याची एक राहिलेले बघा जे वरती त्याच्यामधून आपण हे करणार आहेत. बघा तर पहिले एक गाठ मारून घ्यायची बघा या प्रकारे. कोणत्या पण एक साईडला असं जॉईन करून घ्यायचं बघा. हे या प्रकारे जॉईन करून घेतलं. आता आपल्याला बघा पहिला 8 साखळ्या करून घ्यायच्यात बघा. 1 2 3 4 5 6 7 8 बघा 8 साखळ्या झाल्या. एक वरची साखळी सोडून सिंगल खांब करून घ्यायचे बघा. आपण प्रत्येक एक साखळीमध्ये सिंगल खांब करून घेणार आहे. असे आपले 7 सिंगल खांब झाले पाहिजेत बघा. 2 झाले. त्यानंतर 3 4 5 6 लास्टला आपलं 7 येतो बघा. बघा या प्रकारे. त्यानंतर आपण पुढच्या स्टिचमध्ये बघा एक याच्यात आपण जोडलेले त्याच्या पुढच्या साखळीमध्ये आपल्याला स्लिप नॉट करून घ्यायचे इथे. हे बघा या प्रकारे दिसेल. स्लिप नॉट करून घेतलेले. त्यानंतर पुढची साखळी मध्ये पण स्लिप नॉट, त्याच्या पुढच्या साखळीमध्ये पण स्लिप नॉट, 2-3 जागी आपल्याला स्लिप नॉट करून घ्यायचे बघा या प्रकारे. आणि तिसऱ्या जागी स्लिप नॉट केल्यानंतर आपल्याला परत 8 साखळ्या घ्यायच्यात बघा. 2 झाले. 3 4 5 6 7 8 बघा. 8 झाल्यानंतर एक साखळी सोडून द्यायची, एक चेन दुसऱ्या याच्यात सिंगल खांब. 2 3 4 5 6 लास्टला 7 बघा. 7 झाल्यानंतर पुढच्या साखळीमध्ये आपल्याला इथे स्लिप नॉट करायची. त्यानंतर पुढच्या दोन्ही साखळ्यांमध्ये स्लिप नॉट करून घ्यायचे बघा या प्रकारे. तीन स्लिप नॉट केल्यानंतर बघा 8 साखळ्या करून घ्यायच्या बघा. 2 झाल्या. 3 4 5 6 7 आणि हे 8 झाल्यानंतर परत एक साखळी सोडून प्रत्येक एक साखळीमध्ये आपल्याला 7 सिंगल खांब करून घ्यायचे बघा या प्रकारे. बघा या प्रकारे दिसेल आपले हे. आपल्याला पूर्ण असा राऊंड हा कंप्लीट करून घ्यायचा याच पॅटर्न. तर चला करून घेऊया. या प्रकारे आपले हे सगळे पेटल या प्रकारे बनवून झालेले आहेत. त्यानंतर बघा आता आपले इथे संपलेले. तर बघा इथे याच्यामध्ये जो पहिले पेटल केलेलं त्याच्यामध्ये बघा पहिले स्टार्टिंगला आपण सिंगल खांब करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढच्या स्टिचमध्ये हाफ डबल खांब करून घ्यायचं आहे.
त्याच्या पुढच्या स्टिचमध्ये एक डबल खांब, त्याच्या पुढच्या स्टिचमध्ये अजून एक डबल खांब आणि पुढच्या स्टिचमध्ये अजून एक डबल खांब, म्हणजे 3 डबल खांब वेगवेगळ्या जागेवर करून घ्यायचे आपल्याला हे. त्यानंतर पुढच्या स्टिचमध्ये परत हाफ डबल खांब, एक सिंगल खांब बघा, आणि जिथे आपण एक साखळी सोडली होती बघा स्टार्टिंगला 8वी, तिथे एक सिंगल खांब करून घ्यायचे बघा या प्रकारे, आणि वरती 3 साखळ्या करून घ्यायच्यात. 1 2 3 3 साखळ्या केल्यानंतर त्याच खांबामध्ये आपल्याला पिको स्टिच करून घ्यायचे बघा या प्रकारे दिसेल. त्यानंतर पुढच्या साईडला परत एक सिंगल खांब, एक हाफ डबल खांब, त्यानंतर पुढच्या स्टिचमध्ये एक डबल खांब, असे 3 डबल खांब वेगवेगळ्या स्टिचमध्ये करून घ्यायचे हे बघा. 2 झाले, हे आपले 3 डबल खांब, त्यानंतर एक हाफ खांब आणि लास्टला सिंगल खांब बघा. बघा या प्रकारे आपले हे पेटल दिसेल बघा. या प्रकारे आपली ही पाकळी दिसेल. तर बघा आता आपल्याला जे आपण स्लिप नॉट घेतली होती तिथे परत 2 स्लिप नॉट करायचे. एक झाली, पुढच्या इथे 2 झाली स्लिप नॉट. पुढच्या पेटलला आपल्याला परत स्टार्टिंगला सिंगल खांब करून घ्यायचे, त्यानंतर हाफ खांब करून घ्यायचे त्या पुढच्या स्टिचमध्ये. हे बघा हाफ खांब करून घेतला एक, त्यानंतर 3 डबल खांब वेगवेगळ्या स्टिचमध्ये करून घ्यायचे. एक झाला, त्यानंतर 2, पुढच्या स्टिचमध्ये 3, त्यानंतर अजून एक हाफ खांब, त्यानंतर पुढच्या स्टिचमध्ये सिंगल खांब आणि लास्टला बघा आपण जिथे साखळी सोडली होती एक, तिथे एक सिंगल खांब, त्यानंतर 3 साखळ्या पिकोसाठी पिको स्टिच करायची. त्यानंतर परत पुढच्या साईडला सिंगल खांब, हाफ खांब, त्यानंतर पुढच्या स्टिचमध्ये डबल खांब एक, पुढच्या स्टिचमध्ये 2 दुसरा डबल खांब, त्यानंतर तिसरा डबल खांब, त्यानंतर हाफ खांब एक, त्यानंतर लास्टला सिंगल खांब. तर बघा या प्रकारे आपले ही अशी पाकळ्या बनत जातील. तर चला या प्रकारे हा पूर्ण राऊंड असंच कंप्लीट करूया. बघा या प्रकारे आपले हे पेटल दिसतील बघा किती सुंदर दिसतं ते. त्यानंतर बघा इथे स्लिप नॉट करून घ्यायची पुढच्या साईडला. स्लिप नॉट करून घेतल्यानंतर बघा इथे मागच्या साईडला एक खांब आहे, इथे पण आपण स्लिप नॉट करून घेणार आहेत क्रॉसमध्ये. त्यानंतर बघा हे लास्टला बघा आपण जिथे सिंगल खांब केले होते
दोन्ही सिंगल खांबाच्या वरती प्रत्येक एक सिंगल खांब केलेला. आता आपण तिथं पाकळ्या बनवणार आहेत. तर बघा तिथे एक स्लिप स्टिच करून घ्यायची लास्टच्या खांबाच्या इथे. बघा इथे एक स्लिप स्टिच करून घेणार आहेत आपण या प्रकारे. बघा आणि त्यानंतर आपल्याला आता इथे 10 साखळ्या करून घ्यायच्यात. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बघा 10 साखळ्या झाल्यानंतर वरची एक साखळी सोडायची आणि त्याच्या पुढच्या साखळीमध्ये सिंगल खांब. बघा या प्रकारे आपल्याला 9 सिंगल खांब करून घ्यायचे. बघा प्रत्येक एक साखळीमध्ये एक सिंगल खांब. 2 झाले आपले. 3 4 5 6 7 8 आणि लास्टलाही 9. बघा या प्रकारे आपल्या 9 साखळ्या झालेल्या आहेत. बघा याच्या मागचे पेटल बनवण्यासाठी आपण केलेले. त्यानंतर पुढच्या स्टिचमध्ये आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायची आहे. बघा या प्रकारे दिसेल. हे बघा त्यानंतर पुढच्या स्टिचमध्ये स्लिप स्टिच करून घ्यायची एक. त्याच्या पुढच्या स्टिचमध्ये स्लिप स्टिच करायची एक आणि तिथं आपल्याला परत 10 साखळ्या बनवायच्यात. बघा 1 2 3 4 5 7 8 9 10 साखळ्यानंतर एक सोडून 9 मध्ये आपल्याला सिंगल खांब करायचे. एक झाला. 2 3 4 5 6 7 8 लास्टला 9. 9 झाल्यानंतर बघा पुढची जी साखळी तिथं आपण स्लिप नॉट करायची. स्लिप नॉट त्याच्या पुढच्या साखळीमध्ये स्लिप नॉट आणि त्याच्या पुढच्या याच्यामध्ये स्लिप नॉट करायची आणि 10 साखळ्या घ्यायची. बघा या प्रकारे हा पॅटर्न फॉलो करून आपण हे मागचे पेटल करून घेणार आहेत. तर चला करून घेऊ. बघा या प्रकारे आपल्या मागच्या साईडचे पण पेटल हे बघा या प्रकारे बनवून झालेलं आहे साखळी. तर बघा इथे फर्स्ट स्टार्टिंगला आपण पहिल्या पेटलला घेतलेलं तसं सेम सिंगल खांब घ्यायचा. त्यानंतर एक हाफ डबल खांब घ्यायचा. त्याच्या पुढे हाफ खांब घेतलेला आहे. त्यानंतर त्याच्या पुढं आपल्याला आता 5 डबल खांब घ्यायचे आहेत. बघा आपण आधीच्या याला 3 घेतलेले, आता याला 5 डबल खांब घ्यायचे. तर एक झाला आपला. त्यानंतर पुढे 2 3 बघा 4 झाले. हे 5 बघा 5 नंतर एक आपल्याला डबल खांब घ्यायचा आहे पुढच्या स्टिचमध्ये. त्यानंतर एक सिंगल खांब घ्यायचा आहे पुढच्या स्टिचमध्ये आणि जिथे आपण एक साखळी सोडलेली बघा 10वी तिथे आपल्याला एक सिंगल खांब घ्यायचा आहे वरच्या साईडला. हे बघा या प्रकारे
त्यानंतर 3 साकळ्या घ्यायच्यात बघा, 1 2 3 साकळ्या आणि पिको स्टिच करायचे त्याच खांबामध्ये या प्रकारे. त्यानंतर परत एक सिंगल खांब, एक सिंगल खांब, त्यानंतर पुढच्या स्टिचमध्ये एक डबल खांब, त्यानंतर पुढच्या स्टिचमध्ये बघा सॉरी इथे आपण हाफ खांब घेतलेला आहे. त्यानंतर पुढच्या स्टिचमध्ये आपल्याला एक डबल खांब, 2 डबल खांब, तिसरा डबल खांब, चौथा डबल खांब, चौथ्यानंतर हा 5वा डबल खांब. 5 डबल खांब केल्यानंतर एक हाफ खांब, हाफ खांब नंतर लास्टला सिंगल खांब. बघा हा सिंगल खांब. बघा या प्रकारे आपले हे पेटल दिसेल. बघा हे छोटे हे थोडंसं मोठं झालेलं आहे बघा याच प्रकारे. त्यानंतर आपण स्लिप नॉट केलेली त्यावरती सेम स्लिप नॉट करून घ्यायची. आणि पुढच्या पेटलसाठी बघा परत एक स्टार्टिंगला सिंगल खांब करून घ्यायचं आपण, सिंगल खांब, त्यानंतर एक हाफ खांब, त्यानंतर 5 डबल खांब करून घ्यायचे आपल्याला. वेगवेगळ्या स्टिचमध्ये हे करायचे. तीन झाले आपले, 4 आणि लास्टला इथे 5. बघा बघा 5 डबल खांब झाल्यानंतर एक हाफ खांब आणि पुढच्या स्टिचमध्ये सिंगल खांब, त्यानंतर अजून एक वरती सिंगल खांब पिकोसाठी, 3 साकळ्या, 3 साकळ्यानंतर पिको स्टिच, त्यानंतर परत सिंगल खांब एक पुढच्या साईडला दुसऱ्या लाईनीला, त्यानंतर एक हाफ खांब आणि त्यानंतर 5 डबल खांब करून घ्यायचे. बघा एक डबल खांब झाला, हा 2 डबल खांब, 3 डबल खांब, 4 डबल खांब, हे बघा 5 डबल खांब, आपले हे फुल बनवून झालेले. तर आपण हे बॅगीचं आपण जे हे बेस केलेलं आहे याला असं चिटकून घेणार आहे. तर बघा या ग्लूने बरोबर असं बघा या प्रकारे आपण असं हे पूर्ण असं चिटकून घेणार आहे. तर चिटकून घेऊया. बघा बॅगीच्या कडेसाठी आपण ही या प्रकारे अशी पट्टी करून घेतलेली आहे. ही बरोबर आपल्याला याच्या अर्धीच पाहिजे. वरच्या साईडने आपण हे बघा एवढेच पाहिजे आणि ह्या साईडने आपण अशी चेन चिटकवून लावणार आहोत.
बघा चेन अशी लावणार आहे. तर ही अशी आपली हाफ पट्टीच पाहिजे फक्त. ही पट्टी केल्यानंतर आपण हे फक्त हाफ राऊंड करून घेतलेले. तर बघा आता आपल्याला चेनीसाठी फक्त दोन खांब असं या प्रकारे करायचे. तर बघा त्याच्या आधी आपल्याला 2 साखळ्या घ्यायच्या. 2 साखळ्यानंतर बघा हा इथे पहिला खांब, 1 खांब आणि 2. बघा या प्रकारे 2च खांबांमध्ये आपल्याला साईडला करायचं आहे चेनीसाठी. परत 2 साखळ्या घेऊन टर्न करायचं, परत 2 खांब. या प्रकारे आपल्याला चेनीसाठी हे तयार करायचं आहे बघा लास्टपर्यंत. चेनीच्या साईजचं आपल्याला चेन जेवढे आहे तेवढे हे 2 खांबांचं एवढी लाईन आपल्याला हे कंप्लीट करायचं आहे. बघा या प्रकारे आपल्याला दोन्ही साईडने सेम याच प्रकारे करून घ्यायचे. बघा ही पट्टी आणि हे मध्ये चेनीसाठी राहील. ह्या साईडला पण 2 या प्रकारे हे खांबाचं असं करून घ्यायचं. ह्या साईडला 2 खांब, ह्या साईडला 2 खांब या प्रकारे चेनीच्या साईजचं आपल्याला करून घ्यायचं आहे. आपण या प्रकारे बघा या दोन्ही साईडला या प्रकारे स्टिच करून घेतलेले बघू शकता ते तुम्ही. इथे आता मध्ये आपण चेन जॉईन करणार आहे. तर बघा ही चेन हे बघा या अशा प्रकारे आपण शिवून घेणार आहे. तर बघा नॉर्मल सुईने आपण या दोन्ही साईडला स्टिच करून घेणार आहेत. तर चला शिवून घेऊया आपण पहिले हे. या प्रकारे आपल्याला हे शिवून घ्यायचं आहे. बघा या प्रकारे आपण ह्या दोन्ही साईडने स्टिच करून घ्यायचं, शिवून घेऊ. आपण या प्रकारे अशी ही चेन शिवून घेतलेली बघा या प्रकारे दोन्ही साईडने बघा. त्यानंतर आपली ही पट्टी तयार. या प्रकारचा हाच धागा घ्यायचा आपण जो आपण बॅकसाठी वापरलेला आहे. त्यानंतर एक गाठ मारायची. त्यानंतर बघा आपण हे बॅकच्या कडेसाठी बनवलेले आहे. तर इथे आपण हे हुक असा अटॅच करून घेणार आहेत. तर बघा इथे असं लावायचं. आधी हा धागा इथे जॉईन करून घ्यायचा आहे बघा. बघा हा धागा जॉईन करून घेतलेला आहे. आता हे हुक बघा या प्रकारे हे करायचं आणि इथे सिंगल खांबमध्ये आपण हे जॉईन करून घेणार आहेत हुकला बघा या प्रकारे.
तर बघा आपण या प्रकारे सिंगल खांबनी हे हुकला जॉईन करून घेतलेलं आहे. लास्टला इथे एक साखळी घ्यायची आणि धागा कट नाही करायचा. आपण याच प्रकारे बॅक स्टिच करणार आहेत. तर बघा या प्रकारे हे हुकला इथे जॉईन करून घेतलेले. बघा आपण इथे एक हुकला जॉईन केलेलं आहे. सेम बघा इथे पण दुसरा हुकला इथे जॉईन करून घ्यायचे. बघा ही चेन जिथे संपते आपण चेन जोडलेली तिथेच या प्रकारे इथे हुक जॉईन करून घ्यायचं आहे. बघा आपलं हे हुक जॉईन करून घेतल्यानंतर आपण हा जो एक सर्कल 2 सर्कल केलेले त्यापैकी एक घ्यायचा आणि इथे आपण या प्रकारे हे जॉईन करणार आहेत. तर बघा आपण हे स्लिप नॉटने जॉईन करणार आहेत. तर बघा या साईडने लूपमध्ये घ्यायचं. पुढच्या साईडची जी साखळी आहेत बघा 2 हे बघा या प्रकारे दोन ही साखळी जी आलेली आहे दोघांमधनं आपल्याला स्लिप स्टिचने जॉईन करायचे आहे. तर बघा या साईडचे एक खांबामधनं घेतले हे खांब आहेत यातनं एकातनं घेतलं ह्या साईडच्या साखळीमधनं घ्यायचं हे बघा आणि या प्रकारे हे स्लिप स्टिच करून जॉईन करायचे. तुम्ही पाहिजे तर सुईने शिवू पण शकता ते किंवा या प्रकारे स्लिप स्टिचने जॉईन करू शकता ते. हे बघा हे बघा या प्रकारे हे दिसत जाईल. या प्रकारे आपण हे पूर्ण राऊंड या प्रकारे स्लिप स्टिचने जॉईन करून घेऊ. चला या प्रकारे हे बघा या प्रकारे दिसेल. आपण या प्रकारे पूर्ण राऊंड जॉईन करून घेऊ. तर बघा पण या प्रकारे एक साईडचं स्टिच करून घेतलेले. आता सेम दुसऱ्या साईडचं पण बघा या प्रकारे आपण दुसऱ्या साईडचं पण सेम असंच पूर्ण सर्कल स्टिच करून घेऊया. तर चला करून घेऊया पहिलं. तर बघा या प्रकारे आपण हे दोन्ही साईडनी हे स्टिच करून घेतलेले आहे बघा स्लिप नॉटने. त्यानंतर हे बघा या प्रकारे दिसेल. हे दोन्ही साईडनी हे सेम असे हुक लावून घेतलेले चेनेच्या बरोबर इथे. त्यानंतर बघा किती सुंदर दिसते आपली पर्स. मी आतल्या साईडने हा कपडा लावलेला आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही लावू शकता ते. ठीक आहे. आता आपण याला बेल्ट बघू कसं करायचं. प्रकारे आपली ही बॅग तयार झालेली आहे. थँक्यू फ्रेंड्स. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.